दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला दत्त जयंतीची दत्त जन्माची कथा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती. दत्त म्हणजे आपण ब्रह्माच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे. या दत्त जयंतीच्या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. याला गुरुचरित्र सप्ताह असे म्हणतात. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो, ज्यात पवमान पंचसुक्ताच्या आवृत्त्या जप आणि त्याच्या दंशाशाने किंवा तृतीयांशाने कृत म्हणजे तूप आणि तीळ यांनी हवन करतात. असे मानले जाते की दत्तात्रय देव गंगा स्नानासाठी येतात, म्हणून गंगेच्या काठावर दत्तपादुकांची पूजा केली जाते. दत्तपूजनाच्या पूर्वी उपासकाने अनामिकेने विष्णूप्रमाणे उभे 2 रेषांचे गंध लावावे. दत्ताला 7 किंवा 7च्या पटीत जाई आणि निशिगंधाची फुलं वाहावी. फुलांचे देठ देवाकडे करून ती वाहावीत. चंदन, केवडा, चमेली, जाई आणि अंबर या उदबत्तीने दत्ताला ओवाळावे. दत्ताच्या 24 गुरूंची नावे: पृथ्वी, पाणी, वायू, अग्नी, आकाश, सूर्य, चंद्र, समुद्र, अजगर, कपोत, पतंग, मधमाशी, हत्ती, भ्रमर, मृग, मत्स्य, पिंगळा, वैश्य, टिटवी, बालक, कंकण, शरकर्ता, सर्प, कोळी, पेशकार. दत्तात्रेयांचे 8 प्रमुख शिष्य: सहस्रार्जुन, कार्तवीर्य, भार्गव, परशुराम, यदू, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे 8 प्रमुख शिष्य होते. दत्ताच्या परिवाराचा भावार्थ: दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणामध्ये असते. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे, ज्याला आपण उंबराचं झाड देखील म्हणतो. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फल प्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतात. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावली जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराच्या सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. प्रभू विष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खंबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता, ज्याला देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही मारू शकत नाही, अर्थात त्याचा मृत्यू येणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता. पण याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता. त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णू भक्त होता. सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकशिपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही. अखेर कंटाळून हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे तर ते सांग. तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे. त्यावर हिरण्यकशिपू म्हणे की मग या खांबात आहे का? तर बालक म्हणाला, होय, हे एकदा संतापाच्या भरात हिरण्यकशिपूने त्या खांबाला जोरात लात मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग
मानव शरीरासारखा अशा नरसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालाकूट विष त्या नरसिंह रूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नरसिंहांना आपली नखे खुपसवायला सांगितले. त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. याने उग्ररूप नरसिंह शांत झालास तेव्हा विष्णूदेवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल, आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष देखील तसेच औदुंबर वृक्षामध्ये दत्तगुरूंचा देखील वास आहे. तसेच आता गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेद. गाय आणि कुत्री ही एक प्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत. गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात. तसेच दत्ताच्या हातामध्ये असणारी झोळी, दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते. याचा भावार्थ असा आहे, दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षा जमवतात. घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे. त्यानंतर कमंडलू. कमंडलू हे संन्यासाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो, अशात कमंडलू हे एका प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे. त्यानंतर त्रिशूळ. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळून येते. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. दत्ताचे प्रमुख अवतार श्रीपाद, श्रीवल्लभ, श्री नरसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री भालचंद्र महाराज. त्यानंतर दत्तात्रेयांचे अंशात्मक अवतार योगीराज, अत्रिवरद, दत्तात्रेय, कालाग्नी शमन, योगीजन वल्लभ, लीला विश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभर, मायामुक्त, श्री मायामुक्त. आता आपण दत्तजन्माची कथा ऐकूया. अनुसया ही अत्रि ऋषींची पत्नी. ती पतिव्रता शिरोमणी होती. तिच्या घरी ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले. परंतु अनुसयेच्या तप सामर्थ्यामुळे तिच्या घरी तिचे बाळे म्हणून जन्मास आले. हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला, ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसयेच्या घरी कशासाठी आले होते? त्यांची बाळे कशी झाली? आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते? त्यांचा मूळ पुरुष कोण? हे सगळे मला सविस्तर सांगा. तर याची संपूर्ण माहिती गुरुचरित्र ग्रंथामध्ये देखील आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्म, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि क्राम, क्रोधादी षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्रि, अंगिरस, पुलत्स्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानस पुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पती सेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय, अशी सर्व देवांना भीती वाटू लागली होती. मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्रि, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया, वाचा, मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विन्मुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून
तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो, वारा सुद्धा भीतीने मंद मंद होतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच. शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवांचे घराणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊया. तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला तरी पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघेजण अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते. अतिथी अभ्यंगतांना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयेला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसण्यास दिले. त्यांना अर्घ्य पाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाले, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाटते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसण्यास पाठ दिले, पाने मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाही तर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले की हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून येईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तो असे म्हणून आत गेली. तिने आपल्या पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे घेऊन बाहेर आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थुपटू लागली. अंगाई गीत गाऊ लागली. ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाहणा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश अत्री ऋषींपुढे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तो म्हणून 3 देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. 3रा दत्त तेथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देवसेवा करत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रय
महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. अशा प्रकारे सिद्ध मुनीने नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली. ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.